तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रिकन्सिलिएशन ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल अकाउंट हा चॅप्टर पाहणार आहोत. कॉस्ट अकाउंटिंगमधील 5वा क्रमांकाचा चॅप्टर आहे. यामध्ये कॉस्ट अकाउंट आणि फायनान्शियल अकाउंटमध्ये जो आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करत असतो, काय असतं की आपण कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कॉस्ट शीट काढतो आणि कॉस्ट शीटमध्ये सर्व एक्सपेन्सेस वगैरे ॲड केल्याच्या नंतर तथा त्यानंतर जे आपण सेल्स करतो आणि त्यामध्ये जो काही प्रॉफिट येतो तो प्रॉफिट आपण एक असतो आणि त्यानंतर दुसरा एक प्रॉफिट काढत असतो आपण कोणत्या पद्धतीने. ती फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये सुद्धा प्रॉफिट काढत असतो. त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कॅल्क्युलेट करून त्या दोघांमध्ये केलेल्या सर्व व्यवहारांचा आपण त्या ठिकाणी नोंद करतो आणि त्याच्यामधून आपल्याला काय मिळतं, नेट प्रॉफिट मिळत जातो. याचा अर्थ असा आहे की कॉस्ट अकाउंटिंगमधून सुद्धा आपल्याला नेट प्रॉफिट मिळतो आणि तसंच फायनान्शियल अकाउंटिंगमधून सुद्धा आपल्याला नेट प्रॉफिट मिळतो. आणि बहुतेक काय होतं की या दोन्हीमध्ये नेहमीच तफावत येत असतं. काय, कॉस्ट अकाउंटिंगमधील प्रॉफिट आणि फायनान्शियल अकाउंटिंगमधील नेट प्रॉफिट या दोघांमध्येही तफावत येत असते. ते तफावत येण्याचं कारण असं असतं की काही प्युअरली फायनान्शियल एक्सपेन्सेस आहेत, तर काही प्युअरली इन्कम आहे फायनान्शियल, जे की कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कुठेही रेकॉर्डला लिहिल्या जात नाही. त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं की आपलं व्हॅल्युएशनमध्ये कमी जास्तपणा येऊ शकतो, म्हणून प्रॉफिटवर त्याचा परिणाम होतो. ओके, मग या ठिकाणी आपण पाहते वेळेस पाहूया की काय आहे, व्हॉट इज एक्झॅक्टली द डिफरन्सेस. नाही काय होतं आणि त्यामध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, अकाउंटिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स पण पाहायचे. त्या अकाउंटिंगच्या मेथड्स कोणत्या आहेत, तर त्या सुरुवातीला आपण पाहूया कोणती मेथड्स आहे कॉस्ट अकाउंटिंगची. एक आहे इंटिग्रेटेड, दुसरी आहे इंडिपेंडेंट. काय आहे, पहिली मेथड आहे इंटिग्रेटेड मेथड आहे, दुसरी आहे इंडिपेंडेंट मेथड आहे. जेव्हा इंटिग्रेटेड मेथड म्हणजे काय, जेव्हा फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्ट अकाउंटिंग ह्या दोघांचंही मिळून एकत्र एक अकाउंट बनवलं जातं, दॅट इज इंटिग्रेटेड. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहूया कॉस्ट, राईट, कॉस्ट अकाउंट प्लस फायनान्शियल अकाउंट, दोन्हीचं ज्यावेळेस एकत्रीकरण करून केलेली अकाउंटिंग म्हणजेच इंटिग्रेटेड अकाउंटिंग. ओके, मग या ठिकाणी दोघांच्याही व्यवहाराची नोंद असल्यामुळे या ठिकाणी देर इज नो नीड, काय आहे, नो नीड ऑफ रिकन्सिलिएशन. कुठल्याही प्रकारची रिकन्सिलिएशनची आवश्यकता पडणार नाही. का, कारण या ठिकाणी दोन्हीही व्यवहारांचा याच ठिकाणी समावेश केलेला आहे. मग कधी रिकन्सिलिएशन करावी लागते, जेव्हा इंडिपेंडेंट अकाउंटिंग केली जाते. आता इंडिपेंडेंट अकाउंटिंग काय आहे की इंडिपेंडेंट अकाउंटिंग म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग वेगळी, ओके, आणि फायनान्शियल अकाउंट है ना, फायनान्शियल रेकॉर्ड्स वेगळे. ज्या कंपनीमध्ये, ज्या व्यवसायामध्ये जेव्हा फायनान्शियल अकाउंटिंग वेगळी केली जाते आणि कॉस्ट अकाउंटिंग वेगळी केली जाते, त्याच वेळेस दोघांमध्ये तफावत येण्याची काय असते, शक्यता असते. म्हणून रिकन्सिलिएशन ऑफ कॉस्ट अँड फायनान्शियल अकाउंट कधी गरजेचं आहे, ज्या वेळेस अकाउंटिंग मेथड इंडिपेंडेंट असेल. हां, ज्याला दुसरा शब्द आहे नॉन इंटिग्रेटेड. इंटिग्रेटेड, नॉन इंटिग्रेटेड. इंटिग्रेटेड म्हणजे काय, मग की कॉस्ट अकाउंटिंग तथा फायनान्शियल अकाउंटिंग ह्या दोन्हीचं मिश्रण करून दोन्हीही प्रकारचे इन्फॉर्मेशन एकच अकाउंट बनवत असतील, तर त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, इंटिग्रेटेड अकाउंटिंग मेथड म्हणतो. तर इंडिपेंडेंट मेथड कशाला म्हणायची, इंडिपेंडेंट मेथडमध्ये कॉस्ट अकाउंटिंग वेगळी कॅल्क्युलेट केली जाते आणि फायनान्शियल अकाउंट्स वेगळे कॅल्क्युलेट केले जातात. मग अशा परिस्थितीमध्ये फायनान्शियल अकाउंटिंगचा प्रॉफिट वेगळा येऊ शकतो आणि कॉस्ट अकाउंटिंगचा प्रॉफिट वेगळा येऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी दोघांचा प्रॉफिट वेगळा आल्यामुळे त्याला एकत्रित आणि समान आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, रिकन्सिलिएशन स्टेटमेंट बनवावी लागते. ओके, आलं लक्षात. मग रिकन्सिलिएशन स्टेटमेंटविषयी काय सांगितले की द प्रॉफिट असर्टेड अंडर कॉस्ट अँड फायनान्शियल अकाउंट्स. काय केलेलं आहे की प्रॉफिट जे की फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्ट अकाउंटिंगमध्ये मिळालेलं आहे ते सहसा युजली डिफर्स, काय असतं, सहसा ते वेगवेगळेच असतात. कारण काही इन्कम फायनान्शियल अकाउंट्समध्ये लिहिले जातात परंतु कॉस्ट अकाउंटमध्ये लिहिले जातात
नाहीत. उदाहरणामध्ये अजून एक खर्च आहे जसा की इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा सहसा कशामध्ये लावला जातो? बहुधा हा खर्च कॉस्ट अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड केला जातो, परंतु अक्षरशः कुठल्याही प्रकारचं इंटरेस्ट व्याज कुठल्याही प्रकारे पेड केलेलं नसतं. ते केवळ इंटरनल ॲडजस्टमेंट असते, म्हणून त्याचा रेकॉर्ड आपल्याकडे फायनान्शियल अकाउंट्समध्ये भेटत नाही. म्हणून त्या ठिकाणी ह्या प्रकारचे जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत जे की कॉस्ट अकाउंटिंगमध्ये नोंदविल्या जाऊ शकतात, परंतु फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये नोंदविल्या गेले नसतील, आणि काही फायनान्शियल अकाउंट्समध्ये रेकॉर्ड झाला असेल परंतु कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याचा रेकॉर्ड झालेला नसेल, मग अशाच ठिकाणी त्यामध्ये दोन्ही प्रॉफिटमध्ये तफावत येऊ शकते. मग त्या तफावतीसाठी आपण काय करतो? रिकन्सिलिएशन स्टेटमेंट कॅल्क्युलेट करतो. ओके, मग ही तफावत येण्याची कारणं काय आहेत? हे पहा, आता आपण कारणे पाहूया की या दोन्ही अकाउंट्समध्ये वेगवेगळेपणा येण्याचं कारण काय आहे. तर कारण या ठिकाणी स्पष्टपणे पहा काय आहे? फायनान्शियल चार्जेस किंवा फायनान्शियल इन्कम. प्युअरली फायनान्शियल एक्सपेन्सेस चार्जेस म्हणजे एक्सपेन्सेस, प्युअरली फायनान्शियल एक्सपेन्सेस असतील त्या एक्सपेन्सेसमध्ये जे की कॉस्ट अकाउंटिंगमध्ये ज्याचा रेकॉर्ड होतच नाही, अशा परिस्थितीमध्ये त्यांचा रेकॉर्ड म्हणजेच प्रॉफिट आपला फायनान्शियल रेकॉर्डनुसार कमी येणार आहे. इन्कम प्युअरली फायनान्शियल असेल आणि कॉस्टमध्ये त्या इन्कमचा जर रेकॉर्ड नसेल तर अशा परिस्थितीमध्ये कॉस्ट अकाउंटिंगचं प्रॉफिट कमी होऊन जाईल आणि फायनान्शियलचा प्रॉफिट वाढून जाईल. मग ह्या प्रकारे अजून आहे अप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट. अप्रोप्रिएशन म्हणजे ट्रान्सफर वगैरे केला असेल तर कॉस्ट शीटमध्ये आपण कुठेही ट्रान्सफर किंवा वेगवेगळे प्रोव्हिजन्स जे आहेत त्या प्रोव्हिजनचा विचार आपल्याला कॉस्ट शीटमध्ये केला जात नाही किंवा मग कॉस्ट अकाउंटिंग करत असताना केल्या जात नाही, म्हणून त्या ठिकाणी तफावत येण्याची दाट शक्यता असते. त्यानंतर आयटम्स शोन ओनली इन कॉस्ट अकाउंट. असे काही आयटम्स आहेत जे केवळ कॉस्ट अकाउंटिंगमध्येच दर्शवले जातात. उदाहरणार्थ काय सांगितले तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, चार्ज इन लिव ऑफ रेंट, बरोबर, रेंटच्या ऐवजी दुसरं काही चार्ज दिले असेल तर. ओके, अंडर चार्ज और ओव्हरचार्ज ऑफ ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स कमी लिहिले किंवा अधिक लिहिले तरी सुद्धा त्या ठिकाणी काय होऊ शकते? तफावत निर्माण होऊ शकते. म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या कारणामुळे वेगवेगळे काउजेस आहेत, कारणं आहेत, ज्या कारणामुळे आपल्याला काय होऊ शकते की या ठिकाणी कॉस्ट आणि फायनान्शियल अकाउंट या दोन्हीमध्ये तफावत निर्माण होते आणि त्या तफावत निर्माण झाल्यामुळे आपल्याला रिकन्सिलिएशन स्टेटमेंट बनवणे अनिवार्य होऊन जाते. मग आता ही रिकन्सिलिएशन स्टेटमेंट बनवत असताना अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी केली जाते? ओके, ही जी अकाउंटिंग ट्रीटमेंट केली जाते ती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. ओके.